नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बेसनाचे शाही मोदक झटपट अगदी 10 मिनिटात। आपण या चॅनलवर प्रथमच आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। सबस्क्राइबशी शेजारी असणारा बेल आयकॉन दाबा म्हणजे आम्ही केलेलं अपलोडचं न्यू नोटिफिकेशन आपल्याला मिळेल। यासाठी प्रथम आपण एका पॅन मध्ये 1 कप बेसन घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण साधारण 1/4 कप तूप घेतलेला आहे आणि याला छान अरोमॅटिक होईपर्यंत आणि जोपर्यंत हे छान तूप रिलीज करत नाही तोपर्यंत आपण रोस्ट करून घेणार आहोत। साधारण 10 मिनिट आपल्याला हे बेसन भाजून घ्यायला लागणार आहे। बेसन चांगलं भाजलेलं आहे। आता हे तूप देखील रिलीज करायला लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। या पद्धतीने हे छान तूप रिलीज करत आहे। या स्टेजला आता आपल्याला याच्यामध्ये 1/4 कप डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे आणि डेसिकेटेड कोकोनट टाकल्यानंतर पुन्हा 5 मिनिट आपल्याला याला छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे याचा मस्त असा फ्लेवर याच्यामध्ये येईल। आता हे 5 मिनिट भाजून झालेलं आहे। याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकलेली आहे आणि केशरचं दूध आहे ते घातलेलं आहे आणि याला पुन्हा आपण एकदा छान रोस्ट करून घेणार आहोत, म्हणजे याच्यामध्ये छान त्याचा कलर जो आहे तो ॲब्सॉर्ब होईल। याच्यामुळे मोदकाला छान स्वाद देखील येईल। आता आपण याच्यामध्ये 1/4 कप क्रीम घातलेला आहे। तुम्ही घरचं क्रीम याच्यामध्ये घालू शकता, बाहेरून खवा वगैरे आणायची गरज नाही आहे। आता आपण याला पुन्हा छान असं भाजून घेणार आहोत। मस्त स्वाद असा याच्यामुळे आपल्या मोदकाला येईल। आता आपण याच्यामध्ये 1/3 कप पावडर शुगर आहे ती घातलेली आहे आणि 1/4 कप आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत। थोड्याच वेळात आपलं हे बेसनाचं जे मिश्रण आहे ते छान असं गोळा होऊन येईल, त्यावेळेला आपण गॅस बंद करून घेणार आहोत। छान शेप होल्ड केलेला आहे आता याने। आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत। चॉप केलेले ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करू शकता आवडीनुसार आणि मिक्स करून घेणार आहोत। आता हे सर्व मिश्रण गॅस स्विच ऑफ करून आपण एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी ट्रान्सफर करणार आहोत। आता आपलं हे मिश्रण याच्यामध्ये थंड होण्यासाठी आपण काढून घेतलेलं आहे। याच्यामध्ये जे फिलिंग करणार आहोत ते तुम्ही डेसिकेटेड कोकोनट, शुगर, मिल्क पावडर या पद्धतीने देखील करू शकता, परंतु मी इथे ओलं नारळ, गूळ आणि खसखस, ड्रायफ्रूट्स याचं जे मिश्रण आहे ते घेतलेलं आहे आणि इथे ग्रीस केलेला मोल्ड घेतलेला आहे मोदकाचा। त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने बॉल करून या मोदकाच्या सारणाला प्रेस करून घेणार आहोत आणि मधल्या बाजूला हे ओल्या नारळाचं जे मिश्रण आपण उकडीच्या मोदकाला ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने करून घेतलेलं आहे आणि ते मी मधल्या बाजूला फिलिंग करणार आहोत। मी तुमच्या चॉईसप्रमाणे मधलं फिलिंग कुठल्याही पद्धतीने करू शकता, फक्त ड्रायफ्रूट्सचं करू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर आणि ड्रायफ्रूट्स या पद्धतीने देखील करू शकता। आणि आपला सुबक असा मोदक तयार झालेला आहे। तुम्ही हाच मोदक वेगळ्या पद्धतीने देखील फिल करू शकता। ड्रायफ्रूट्स, गुलाबाच्या पाकळ्या या टाकून आता आपण बेसनाचं जे फिलिंग आहे ते घालू शकतो या पद्धतीने, याच्यामुळे छान डेकोरेटिव्ह असं याला टेक्स्चर येईल। आता हे साईडने आपल्याला दाबून दाबून भरायचं आहे, जे मधल्या बाजूने आपल्याला छान फिलिंग करता येईल। तर केल्यानंतर आता ओल्या नारळाचं जे फिलिंग आहे, आपलं ओलं नारळ आणि गुळाचं जे फिलिंग आहे ते आपण मधल्या बाजूला भरणार आहोत आणि हे भरून झालं की पुन्हा आपल्याला वरच्या बाजूने हा मोदक सील करून घ्यायचा आहे। मस्त शाही मोदक आपला तयार झालेला आहे। याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व जे मोदक आहेत ते फिल करून घेणार आहोत। तुम्ही ही झटपट मोदकाची रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन।